पंढरी
पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी, धन्य धन्य जगे ठाव होतो नामाचा उत्सव। रिद्धी सिद्धी लोटांगणी, रिद्धी सिद्धी लोटांगणी, प्रेम सुखाचे या कानी, धन्य धन्य जगे ठाव होतो नामाचा उत्सव। अधिक अक्षराने एका, अधिक अक्षराने एका, भूवैकुंठ म्हणे तुका, धन्य धन्य जगी ठाव होतो नामाचा उत्सव। महायोग पीठे तटे भीमरथ्यांबरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्म परानन्दं मीशमालं वल्लभम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलितो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा
यावरी न करावा अभेरो मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठला पंढरी 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 म्हणता पापाची बोहरी धन्य धन्य जगी ठाव होतो नामाचा उत्सव. कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबर यांचा फार चरणाचा नसून फक्त 4 चरणाचा असा पंढरीचं महात्म्य प्रतिपादन करणारा जवळजवळ सर्व वारकऱ्यांच्या परिचयाचा त्यातलं मला वाटतं एक तरी कडवं नक्कीच सगळ्यांच्या कानी पडलेले पंढरी पंढरी असा सुपरिचित असणारा अभंग पंढरीनाथाच्या सेवेसाठी आज घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा अल्प असा परिचय द्यायचा तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला हा सणसवाडी ते देहू आणि देहू ते पंढरपूर असा हा पायी दिंडी सोहळा आणि या पायी दिंडी सोहळ्याची कीर्तनाची पहिली सेवा आज ही माझ्या वाट्याला आली. हे मी माझं खरं परम भाग्य मानतो. का? कारण ही माझी हॅट्रिक आहे. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये हॅट्रिक करायला प्रयत्न करतो. खरे का खोटे? प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली हॅट्रिक झाली पाहिजे. कोणाची वगैरे नो माझी हॅट्रिक आहे त्यामुळे मी खुश आहे आनंदी आहे. विठ्ठल आणि असा हा दिंडी सोहळा चालत 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 दरमजल करत करत काल आपण पंढरी क्षेत्रामध्ये आलो आणि पंढरी क्षेत्रामध्ये आल्यानंतर कालचा मुक्काम झाला. सकाळी चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा हा पंढरीचा विधी आहे. पंढरीचा काय विधी आहे? पंढरपूर मध्ये आल्यानंतर काय करावं? चंद्रभागे स्नान सकाळी झालं ठरल्याप्रमाणे. कसं असतं प्रत्येक गोष्टीला काय विधी असतो. कुठलंही कार्य विधिवत जर केलं तर ते फलद्रूप ठरतं. फलाचा आणि विधीचा संबंध असतो. ते जर कार्य तुम्ही जर विधीने नाही केलं तर त्याचं फल भेटत नाही. विठ्ठल आणि म्हणून विधीचा विचार आहे आणि तो विधी आपण जवळजवळ पूर्ण करत आलो. पहिला विधी आहे चंद्रभागे स्नान सकाळी करून आलो आणि विधी तो हरिकथा आणि हरिकथा पंढरीनाथाची कथा देवाची कथा करावी असा विधी आहे. आणि त्या कथेसाठी आपण सगळेजण काय झालेलो प्रेरित झालो तयार झालेलो. विठ्ठल विठ्ठल आपल्याकडे वेळ अतिशय थोडाच आहे. गाडी उशिरा सुटलेली. गाडी किती जरी उशिरा सुटली तरी वेळेत मात्र पोहोचेल याची काय तुम्ही याच्याविषयी तुम्ही निश्चिंत राहा. थोडक्या वेळेत आपल्याला सेवा करायची आहे. सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबर यांचा 4 चरणाचा आहे आणि पंढरीचं महात्म्य प्रतिपादन करणारा असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबर आहे पंढरीचं महात्म्य प्रतिपादन करतात. कसं असतं पंढरी हे तीर्थक्षेत्र आहे. काय आहे? तीर्थक्षेत्र. तीर्थक्षेत्र कशाला म्हणायचं? तीर्थक्षेत्राची बरीच लक्षणं बऱ्याच जणांनी केलेली. कशाला म्हणावं तीर्थक्षेत्र? तीर्थक्षेत्र ठरण्यासाठी 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कोणकोणत्या? एक तर तिथं देव असावा, तिथं तीर्थ असावं आणि तिथं संत असावे. हे तिन्ही इथे आहे. साक्षात अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्मा इथं उपस्थित आहे. पुंडलिक रायासारखे भक्त आहेत.
आणि चंद्रभागा मातेसारखं तीर्थ आहे विठ्ठला विठ्ठला. आणि अशा 3 गोष्टी एकत्रित आल्यात म्हणून त्याला तीर्थक्षेत्र म्हणायचं. आणखीन एक तीर्थक्षेत्राचा अर्थ असा सांगितला जातो, तीर्थ शब्दाचा अर्थ होतो पवित्र. तीर्थ शब्दाचा अर्थ काय होतो? पवित्र. आणि क्षेत्र शब्दाचा अर्थ आहे स्थान. पवित्र असं स्थान जे असतं त्याला तीर्थक्षेत्र म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. आणि असे या तीर्थक्षेत्रामध्ये आपली ही सेवा आहे. विशेष काही महिमा आहे तीर्थक्षेत्रामध्ये. मी तुम्हाला सांगितलं की तीर्थ शब्दाचा अर्थ होतो पवित्र. पवित्र अशा स्थानाला तीर्थक्षेत्र म्हणतात. त्या तीर्थक्षेत्राचा अनेक महिमा आहे. काय महिमा आहे? त्या मुळात त्या तीर्थक्षेत्राचा महिमा आहे. त्या तीर्थक्षेत्रामध्ये असलेल्या देवतेचा काही महिमा आहे, काही महत्व आहे. त्या तीर्थक्षेत्रामध्ये असणाऱ्या तीर्थाचं काहीतरी महत्व आहे, नदीचं काहीतरी महत्व आहे. त्या तीर्थक्षेत्रामध्ये राहणारे जे संत आहेत त्या संतांचं काही विशेष महत्व आहे. अहो हे सगळं मी तुम्हाला काय जे सांगणार आहे ते सगळं पंढरीमध्ये लागू आहे. इथले संत महान आहेत, इथलं तीर्थ महान आहे, इथली देवता महान आहे. जाऊ दे सगळं. तुकोबारात एका ठिकाणी म्हणतात महाराज की तेथील तृणाने पाषाण तेही देव जाणावे. म्हणजे इथलं व्यर्थ काहीच नाही. कुठलं? या तीर्थक्षेत्रामधलं व्यर्थ असं काहीच नाही. मग इथं काय आहे? महाराज म्हणतात इथले तृण आणि पाषाण म्हणजे इथली दगडी सुद्धा काय येतो? देव आहेत. विठ्ठला विठ्ठला. आणि अशा तीर्थक्षेत्रामध्ये आपण उपस्थित आहोत हे आपलं खरं भाग्याचं लक्षण. हे पंढरी क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये हे क्षेत्र होण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं अगोदर देव लागतो, बरोबर? संत असावे लागतात आणि तिसरं म्हणजे तीर्थ असावं लागतं. इथं देव आहे, संत आहे आणि तीर्थ सुद्धा आहे. देव कोण आहे इथं? पंढरीश परमात्मा आहे. त्या देवाचं काय महत्व आहे महाराज? त्याचं काय महत्व सांगावं? त्याचं महत्व सांगायला गेलो तर त्याचं महत्व सांगण्यासाठी शेषाने प्रयत्न केला. कोणी? शेष नारायणाने प्रयत्न केला. महाराज म्हणतात त्याची इतकी फजिती झाली. काय फजिती झाली? महाराजचे अभंग आहे. पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. वेदांत काहीच कळायला नाही, पण शेषान वाटले आपल्याला जास्त कळते. काय मसल वाटतं मला नाही कळते, म्हणून शेषाने प्रयत्न केला आणि शेष वर्णन करायला लागला परमात्म्याचं. महाराज म्हणतात शेष शिनला झाल्या 20 सहस्त्र जिव्हा. तो हजारो मुखाने परमात्म्याचं वर्णन करू लागला. वर्णन तर काय झालं नाही, पण त्याचे जिभेचे 2 भाग झाले. तुम्ही साप बघितले का सगळ्यांनी? सापाला जिभा कशा असतात? एक असते का? एकच असते, पण त्या अशा 2 पुढे फाटलेल्या असतात, बरोबर आहे की नाही? महाराज म्हणतात ते कशामुळे झालं? त्याचं कारण जरी वेगळं असेल तर महाराज म्हणतात हा लय परमात्म्याचं वर्णन करू लागला.
त्याची जीभ फाटली पण वर्णन पूर्ण नाही झालं. इतका हा महान परमात्मा आहे. विठ्ठल विठ्ठल असा हा पंढरीनाथ परमात्मा. त्या परमात्म्याचं आपण काय वर्णन करावं महाराज. त्या परमात्म्यानंतर जिथे जे संत आहेत त्या संतांचे तितकाच महिमा आहे. या संतांची इतकी उपकार आहेत की काय विचारायचंच नाही. न जाणो पुंडलिकराय झाले नसते तर हा बाबा आपल्याला भेटला नसता. म्हणून भला भला पुंडलिका मानला असे लोका. पुंडलिकरायने काय केलं हो, साक्षात जे परब्रह्म होतं ते भूमीवर आणलं. जर पुंडलिकराय नसते तर परमात्मा आला असता का. म्हणून आपण तर येतो पण सगळ्या संतांचं आवडीचं प्रेमाचं हक्काचं जर स्थान कोणतं असेल तर ते पंढरपूर आहे. आणि हे पंढरपूर स्थान कोणामुळे निर्माण झाले, पंढरीश परमात्म्यामुळे झाले. आणि त्या परमात्म्याला इथं कुणी आणलंय, पुंडलिकरायाने. म्हणून संप्रदायावर सगळ्यात जास्त कोणाचे उपकार असतील तर ते पुंडलिकरायाचे. विठ्ठल विठ्ठल. एक माहेरची एक लेख असावी, लेख. त्या लेकीचं हक्काचं प्रेमाचं आनंदाचं स्थान कोणतं असतं, माहेर असतं. तसं अखिल संतांचं माहेर हक्काचं प्रेमाचं स्थान जर कोणतं असेल तर ते पंढरपूर आहे. पण महाराज एक अभंग आहे काय, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आले भरे जाती, आले भरे जाती, आले भरे जाती. माझं माहेरच नाहीये. या माहेर पंढरपूर मधलं जे काय ते माहेरातल्या सगळ्या गोष्टी. माझी बहीण बैकोळे, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीत असे पाप भंगा, करीत असे पाप भंगा, करीत असे पाप भंगा.
असतो ना तिथं माझा येतच असतो विठाला विठाला. असं हे संतांचं माहेर असणार हे पंढरपूर क्षेत्र. साधू संतांचं या पंढरपूरमध्ये सर्वस्व आहे महाराज. मी तुम्हाला आता जाणून म्हणून दाखवला. त्यांची बहीण इथंच आहे, भाव इथंच आहे, त्यांचं जीवन सर्व सर्व सर्वस्व त्यांचं कुठं आहे? पंढरपूर मध्ये आहे. असा या पंढरपूर मध्ये महाराज म्हणतात या पंढरपूर मध्ये बाकीच्या गोष्टीचं जसं महत्व आहे तसं या पंढरपूर नामाचं सुद्धा काही विशेष महत्व. का हो महाराज, तुम्ही पंढरपूर मधल्या देवाचं महत्व सांगा, आम्हाला मान्य. तिथल्या संतांचं महत्व सांगा, ते पण ठीक आहे. तिथल्या तीर्थाचं महत्व सांगा, ठीक आहे. तुम्ही पंढरपूर पंढरी नामाचं महत्व या अभंगातून का प्रतिपादन करा? तर त्याचं कारण आहे. कसं आहे, प्रत्येक साधनामध्ये प्रत्येक युगामध्ये वेगवेगळी प्रकारची साधनं होती. काय असायची? वेगवेगळी साधनं असायची. मात्र अन्य युगामध्ये अन्य जरी साधनं असली तरी कलियुगामध्ये मात्र सर्वोत्तम साधन कोणतं असेल तर ते नामस्मरण आहे. विठ्ठला काही युगामध्ये यज्ञ करणं हे मोठं खूप साधन होतं, हे मुख्य साधन होतं. काही युगामध्ये तप करणं हे साधन होतं. मात्र कलियुगामध्ये अन्य कुठल्याही साधनाला महत्व न देता अखिल साधू संतांनी सर्वात जास्त महत्व दिलं असेल तर ते नामाला दिलं असेल. मग ते जसं देवाच्या नावाला महत्व दिलं तसं संतांच्याही नावाला महत्व दिलं. आणि जसं संतांच्या नावाला महत्व दिलं तसंच तीर्थाच्या नावालाही महत्व दिलं. आणि जसं तीर्थाच्या नावाला महत्व दिलं तसंच तीर्थक्षेत्राच्या नावाला सुद्धा महत्व दिलं. विठ्ठला विठ्ठला. कारण काय माहितीये का? कारण हे कलियुग अतिशय विचित्र आहे. या कलियुगामध्ये अन्य साधना माणसाला करणार नाही असं नाही, पण ते जसं करायला बसं तसं घडेलच असं नाही. या कलियुगामध्ये इतकं विचित्र वातावरण आहे. मी तुम्हाला कलियुगाचा महिमा सांगतो. कलियुगामध्ये काय होतं, काय झालं, द्वापार युग संपत आलं आणि संपत आल्यानंतर 2 दिवसांनी कलियुग सुरू होणार होतं. देवानी भगवान श्रीकृष्णाने सगळी आपली तयारी केली, जायचं आता कलियुग सुरू होणार आहे, आपला अवतार कार्य संपवायचं, सगळं 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 संपवायचं. सगळं देव एक एक गोष्ट सगळी मार्गी लावत होता. पांडवांनी विचारलं, तेव्हा तू कलियुगाचं एवढं, तुला एवढं काय घाबरायला लागलंस? तू कलियुगाला एवढं, कलियुगाला तू हे का महत्व का द्यायला लागलाय? तेव्हा भगवंतानी एक घटना पांडवांना दाखवली. काय झालं, एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याने त्याची जमीन एका दुसऱ्या शेतकऱ्याला विकली. काय केली? दुसऱ्या शेतकऱ्याला विकली. आणि विकल्यानंतर मग ज्याने ती शेती घेतली, तो शेत घेतल्यानंतर माणूस काय करतो? त्याची नांगरणी करणं, बरोबर आहे की नाही? मग तो नांगरायला लागला आणि नांगरायला लागल्यानंतर काय झालं, त्याला त्याच्या जमिनीमध्ये त्या रानामध्ये सोन्याचा हंडा सापडला. सोनं भरलेलं, सोन्याची नाणी, हंडा पण सोन्याचा, त्यातली नाणी पण सोन्याची, सगळं असं सोन्याचं भला मोठा हंडा सापडला. आणि तो हंडा सापडला, तो हंडा बघितला आणि त्या शेतकऱ्याला आनंद झाला. आनंद झाला, मग त्या शेतकऱ्याने तो हंडा आपल्या घरी नाही नेला. आनंद झाला म्हणून तो हंडा त्यांनी घेतला आणि ज्या शेतकऱ्याकडून अगोदर जमीन घेतली होती त्या शेतकऱ्याला नेऊन द्यायला. तो म्हणला, हा हंड्या, मी तुमच्याकडे जमीन घेतलेली आहे, पण त्या जमिनीतलं धन मात्र घेतलेलं, त्याच्यामुळं या धनावर माझा हक्क बिलकुल नाही म्हणे. या धनावर माझा हक्क नाही. ही जमीन तुमची होती, हे धन सुद्धा तुमचं, हे धन तुमचे, तुम्ही घ्या. तो शेतकरी म्हटला, ज्याला हे धन दिलं, तो म्हटला, अहो नाही 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 नाही, ज्या दिवशी मी तुम्हाला जमीन दिली त्या दिवशी माझा जमिनीचा संबंध संपला. माझ्या नशिबात असतं अगोदरच भेटलं असतं, पण ज्या अर्थी हे विकल्यानंतर भेटले त्या अर्थी हे माझ्या नशिबात नाही, याच्यावर माझा हक्क नाही. मग काय करायचं? मग ते म्हणे, हे तुमचंही नाही माझंही नाही, मग आपण काय करू? हे
राजाला देऊन टाकू. म्हणून राजाला देण्यासाठी गेल्यानंतर तो जो राजा होता ना, तो राजा म्हटला मी ही घेणार नाही. कारण का, माझ्या राजकोशामध्ये असं फुकटचं धन येता कामा नाही. बघा, म्हणजे मी कलियुगाच्या अगोदरच सांगतोय, म्हणजे 2 दिवसांनी कलियुग लागणार होतं, त्या 2 दिवसाच्या आधीची घटना सांगतो. राजा म्हटला हे फुकटचं धन माझ्या राजकोशामध्ये नको. मग काय करायचं? काय नाही म्हणे, आपण याचं काहीतरी व्यवस्था करू म्हणे, 1-2 दिवस जाऊ द्या, हे धन ठेवून देऊ. हे धन ठेवून दिलं आणि 2 दिवसांनी परत भगवान श्रीकृष्ण पांडवांना घेऊन परत त्या राजाकडे गेले, त्या शेतकऱ्याकडे गेले, त्या सगळ्यांकडे गेले. तर ज्यांनी जमीन विकली होती तो पण राजाकडे गेला होता. ज्यांनी जमीन घेतली होती, ज्याला ते सापडलं होतं, तो पण राजाकडे गेला होता. आणि राजा पण त्या धनाच्या जवळ आला होता. हे कधीच सांगतोय मी, 2 दिवस झाले आणि दुसऱ्या दिवशी कलियुगाला सुरुवात झाली होती. काय झाली होती? कलियुगाला सुरुवात झाली होती. आणि कलियुगाला सुरुवात झाल्यानंतर मग तो गेला भगवान त्यांनी दाखवायला लागले या पांडवांना. तेव्हा ज्यांनी अगोदर जमीन विकली होती तो म्हणायला लागला मी फक्त याला जमीन विकली होती, याच्यातलं धन विकलं नव्हतं, त्या धनावर माझा हक्क आहे. तो म्हणला ज्या दिवशी सौदा झाला त्या दिवशी याचा संबंध संपला, आता माझा हक्क आहे याच्यावर. आणि राजा म्हणला 3 फुटाच्या खाली जे काही असेल त्याच्यावर सरकारचा हक्क असतं, त्याच्यामुळे ते धन कोणाचं आहे? राजाचं आहे. मला सांगा हा परिणाम कशाचा आहे? कलीचा आहे. विठाला विठाला आणि या असल्या अकराळ विक्राळ कली काळामध्ये माणसाला काय दुसरी अन्य साधनं घडणार आहेत का? नाही घडणार. म्हणून कलियुगामध्ये माणसाला विशेष साधनाचा उपदेश साधू संतांनी ऋषी मुनींनी आपल्या पूर्वजांनी जर केला असेल तर तो मात्र नामस्मरणाचा केला. विठाला विठाला तो जसा संतांच्या देवाच्या तीर्थाच्या नामाचा महिमा आहे तसं तीर्थक्षेत्राच्या नामाचा सुद्धा तितकाच महिमा आहे. काय होतं तीर्थ? आपण देवाचं नाव घेतलं तर काय होतं? देवाचं नाव घेतल्यावर काय होतं? नारायण नामे को जीवन मुक्त कीर्तनी आनंद गाव घेते. म्हणजे देवाचं नाव जर घेतलं तर काय होतं? आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय होतं? मोक्ष प्राप्त होतो. देवाचं नाव घेतलं तर काय होतं? नामसंकीर्तन साधन पैसुबे जळतील पापे. साधू संतांचं नाव घेतलं तर देवाचं नाव घेतलं तर पाप काय होतं? जळून जातं. नामाच्या 12 वाटा पळती विघ्ने. हे कशाचा परिणाम आहे? नामस्मरणाचा. हे जसं देवाच्या नामाचा महत्व आहे तसं संतांच्या नावाने जीवाचं पाप जातं. आपले झोपले याचा फेमस आहे काय? कोणता? पुण्य बंधव. शेवटचे चरण काय? तुका म्हणे पापे ते म्हणतील मला का नाही सांगितलं म्हणाल म्हणून ते राग मला सांगायचं काय की देवाचं नाव जसं पाप घालवतं जीवाचं तसं संतांचं नाव सुद्धा जीवाचं पाप घालवतं. तसंच तीर्थ सुद्धा जीवाचं पाप घालवतं.
जर आपण तीर्थामध्ये स्नान केलं तर माणसाची काय होतं? अहो तीर्थाचं काय नाव तर स्नानच नाही, वाचे म्हणता गंगा गंगा आणि सकळ दोष जाती भंगा. हे तीर्थाचं नावाचं महत्व आहे. हे जसं देवाच्या संतांच्या तीर्थाचं नावाचं महत्व आहे तसं तीर्थक्षेत्राच्या नावाचं सुद्धा विशेष महत्व आहे. काय करतं? जसं देवाचं नाव पाप घालवतं, संतांचं नाव पाप घालवतं, तीर्थाचं नाव पाप घालवतं, तसं तीर्थक्षेत्राचं नाव सुद्धा पाप घालवतं. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणाचं. पंढरी पंढरी म्हणता बाबाची बोरी. जसं देवाच्या नावाचं महत्व आहे, संतांच्या तीर्थाचं नावाचं महत्व आहे, तसंच तीर्थक्षेत्राच्या नावाचं सुद्धा महत्व आहे. काय होतं हो तीर्थक्षेत्राचं नाव घेतल्याने? महाराज सांगतात पंढरी पंढरी म्हणता बाबाची बोरी. आपण नुसतं पंढरी 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 जरी म्हटलं तरी काय होतं? आपली सगळी पापं निघून जातात, नष्ट होतात, जळून खाक होतात. इतकं महत्व या नावाचं. आणि पाप नष्ट. तुम्ही म्हणाल का महाराज आम्ही पंढरी नाव घेतलं, आमची पापं जळून गेली, काय फायदा काय आम्हाला? कारण मी याच्या अगोदर पण सांगितलंय की माणसाच्या जीवनामध्ये जे दुःख आहे, या दुःखाला कारण कुठलेही दुःख असू द्या, 3 प्रकारचं दुःख आहे, आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. हे तिन्ही प्रकारचं दुःख कशामुळे भोगावं लागतं माहिती आहे तुम्हाला? कशामुळं? दुसरं तिसरं याला काही कारण नाही. डायबिटीज, ऍक्सिडेंट काही नाही. या सगळ्याला कारण आहे पाप. विठ्ठल विठ्ठल आपल्या जीवनात जे अर्थी दुःख आहे त्या अर्थी समजून चालायचं पाप आहे. ती म्हणाल महाराज आमचं पाप पुढे, मला रोग झालाय, बरोबर आहे की नाही? अहो मला डायबिटीज आहे, मला काहीतरी दुसरं कॅन्सर झालाय, पापाचा रोगाचा काय संबंध आहे? तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे येती रोगाची तुका म्हणे पापे येती रोगाची. म्हणजे निमित्त कुठलेही असेल पण ते कुठल्या तरी निमित्ताने येतं, पण ते काय असतं? पापच असतं. आपल्या जीवनामध्ये जे काही येतं, आपल्या दुःखाला जे काही कारण आहे त्या सगळ्याला कारण एकच गोष्ट आहे बघा. कुठली? एक त्या झेंडूबामची जाहिरात असते बघा, काय 3 काय? हा, 1 बाम 3 काम. असं आपल्या जीवनातलं जेवढं काही दुःख आहे त्याला सगळ्यावर एकच उपाय, काय? पाप. त्या सगळ्याला कारण काय आहे? मग हे जर पाप आपल्या जीवनातलं जर घालवायचं असेल तर आपण काय म्हणायचं? काय म्हणायचं? पंढरी पंढरी विठ्ठल विठ्ठल. आपण जर पंढरी पंढरी म्हणलो तर आपल्या जीवनातलं सगळं पाप काय होऊन जाईल? नष्ट होऊन जाईल. नाही आपण जर पंढरी म्हणलो तर दुसरं काहीतरी
म्हणणारच आहे. आजकाल म्हणजे ते जुने महाराज एक दृष्टांत सांगायचे, पण पूर्वी आता जरा बरी नावं ठेवत आहेत, पूर्वी तर लयच विचित्र नावं ठेवायची. शांताबाई, दगडाबाई, धोंडाबाई आणि असं वेगवेगळेच असे. एका माणसाचं नाव होतं दगडोबा. काय नाव होतं? काय नाव होतं? दगडोबा. आणि त्याच्या बायकोचं नाव काय होतं माहिती आहे का? धोंडाबाई. म्हणजे कसं वाटतं बघा, नुसती नावं घेतली तर जरूर काय दगड मारायला लागल्यासारखं वाटतं. अशी विचित्र नाव असायची पूर्वी. एक जणांनी काय केलं माहितीये का, एका जोडप्याने असं ठरवलं की नको म्हणजे हे नाव म्हणजे विचित्र नाव आहे, ते नाव आपण बदलून टाकू. म्हणजे बदलू असं दगडाबाई, धोंडोबा चांगलं वाटतं काय? चांगलं नाही वाटत. म्हणजे आपण चांगली नाव ठेवायची. काय नाव ठेवायची? काय नाव ठेवायची? तर त्या नवऱ्याने ठरवलं असं करू म्हणे, माझं नाव ठेवलं लाडू जिलेबी ठेवू म्हणे. काय ठेवायचं? लाडू जिलेबी. आणि तुझं नाव ठेवू पुरी भाजी. भारी वाटतं की नाही कांचन महाराज? खरं सांगा, बरं वाटतं नाही? लाडू जिलेबी पुरी भाजी द्यायची का? आता नाही, कीर्तन झालं. त्या दोघांनी असं ठरवलं की तुझं नाव काय? पुरी भाजी. आणि माझं नाव काय? लाडू जिलेबी. असं नाव ठेव. विठ्ठल विठ्ठल या दोघांनी नावं ठेवली. पण नावं ठेवायचा कार्यक्रम आपल्याकडे कसा असतो? सगळ्या बायांना बोलवायचं गल्लीतल्या आणि मग नामकरण विधी करायचा असतो. ह्याने असं काय कार्यक्रम केला नाही. ते दोघांमध्येच ठरवले. काय म्हणायचं? तू म्हणायचं मला पुरी भाजी आणि तुम्ही मला काय म्हणायचं? लाडू जिलेबी. या दोघांचं ठरलं. या दोघांचं ठरलं तर लाडू जिलेबीला काय काम होतं? सकाळी उठायचं, शेण घाण काढायचं आणि आपलं रानात जायचं. रानात गेला तो बिचारा आणि रान असं आबेच्या कडेला, रस्त्याच्या कडेला होतं. तिकडून त्यांचा एक पाहुणा आला. कोणाचा? हा, लाडू जिलेबीचा. म्हणजेच लाडू जिलेबी म्हणजे कोण? दगडोबा. आणि पुरी भाजी म्हणजे धोंडाबाई. लक्षात ठेवा, विसरू नका. मग यांच्याकडे पाहुणे आल्यानंतर मग हा दगडोबा रानात गेला होता. आणि हा रानात गेल्यावर यांनी सांगितलं, अहो बरं झालं, किती दिवसांनी तुम्ही पाहुणे आले. आपल्या आवडीचा माणूस आल्यानंतर आपण काय म्हणतो? या या या, बसा बसा. तुम्ही खूप दिवसांनी आले म्हणे, तुम्ही आता एक काम करा, बसा थोडंसं. तिथं रानातलं पाणी वगैरे दिलं म्हणे. एक काम करा, आता घरी जावा. आणि घरी जावा, घरी पुरी भाजी आहे, जेवण करा आणि मगच पुढचा रस्ता धरा. जेवण केल्याशिवाय जायचं. घरी पुरी भाजी आहे, काही काळजी करू नका. आता पुरी भाजी. त्याला इतका आनंद झाला, वाह म्हणला, पुरी भाजी खायला भेटते, चला घरी. तो घरी गेला. घरी गेल्यानंतर तिला काय माहित नव्हतं. त्यांनी सांगितलं की मी तुमच्या मालकाचा असा असा पाहुणा आहे, मामाचा मुलगा आहे, असं असं. तिलाही खूप आनंद झाला. आपल्या नवऱ्याची कोणतरी नातलं खूप दिवसांनी आले. जी माणसं माणुसकी जी असतात ना, त्यांच्याकडे माणसं पै पाहुणे आले का बरं वाटतं. आणि जे माणूस घरी असतात ना, त्यांच्याकडे जर पै पाहुणे आले तर त्यांचे काय होतात? तुमचा अनुभव आहे, काय होतं तुम्हालाच माहित. विठ्ठल विठ्ठल. असे माणुसकीचे पै पाहुणे त्यांच्याकडे हे पाहुणे आले होते. आल्यानंतर मग त्या पाहुण्याने काय केलं? तिनं सांगितलं, एक काम करा, लाडू जिलेबी राहण्यात गेली. विठ्ठल विठ्ठल. थोडा वेळ बसा म्हणे, हातपाय वगैरे धुवा. रानातून लाडू जिलेबी येईल. लाडू जिलेबी आल्यानंतर तुम्ही काय करा? जेवण करा आणि मगच पुढचा रस्ता धरा. त्याला काय वाटलं? हा रानात जेव्हा भेटला होता तो म्हणत होता घरी पुरी भाजी, पण नुसती पुरी भाजी गोडधोड काहीतरी पाहिजे ना, स्वीट डिश पाहिजे का नाही. तो म्हणला ज्या अर्थी घरी नुसती पुरी भाजीचं आहे, गोडधोड काय राहिलं असेल म्हणून ही म्हणाले की रानात येताना घेऊन येतील हिचे मालक. म्हणून त्याला वाटलं, बरं वाटलं, पुरी भाजी नुसती तिखट कसं काय खायचं, म्हणून गोडधोड पण येईल म्हणून तो खूप आनंदी खुश झाला आणि बसला वाट बघत. 8 वाजत आले. 8 वाजल्या म्हणजे तेव्हा सकाळी लवकर आला होता. 12-1 वाजता आला. आल्यानंतर त्यांनी बघितलं तर काय नाही, याच्या हातात काय नाही पाहुण्याच्या.
म्हटलं असं जाऊ दे, कुठेतरी पिशवीत वगैरे असं बसू बघू. मग त्यानं पण आला, हातपाय वगैरे धुतले, पाहून ना. आणि हे दोघंही जेवायला बसले. आणि जेवायला बसलं तर त्याच्या बायकोनं म्हणजे कुणी धोंडाबाईनं म्हणजेच पुरी भाजीनं एका ताटामध्ये बेसन, ठेचा आणि भाकरी घेऊन आली दोघांच्या समोर. आपण तो म्हणला पुरी भाजी म्हणतो ते, म्हणत होती लाडू जिलेबी. नाही पुरी भाजी ना लाडू जिलेबी, काय आहे? तो म्हणला कुठे आहे पुरी भाजी लाडू जिलेबी? ते म्हणले ही पुरी भाजी आणि ही लाडू जिलेबी आणि ही खेट्याचा भाकरी. का म्हणे विठ्ठल मला सांगा, व्यवहारातली जी नावं आहेत ती माणसाची एक वेळची म्हणजे इच्छा सुद्धा पूर्ण करत नाही. करतायत का? नाहीत करत. मात्र तीर्थक्षेत्राचं नाव सुद्धा माणसाचं काय करतो? पाप घालवण्याचं काम करतं. एवढं महत्व या नावाला. विठ्ठल असं जे स्थान आहे, असं जे तीर्थक्षेत्र आहे, अशा तीर्थक्षेत्राला महाराज म्हणतात ते खूप धन्य स्थान आहे. असं जे स्थान आहे ते खूप धन्य आहे, खूप धन्य आहे. का धन्य आहे? पंढरपूर धन्य आहे. पंढरी नाव घेतलं तर आपलं जर पाप नष्ट होतं. हे पंढरपूर खूप धन्य आहे. का? धन्य धन्य करी ठाव, धन्य धन्य करी ठाव, धन्य धन्य करी ठाव, धन्य धन्य करी धन्य. का धन्य आहे हो तो नामाचा? तिथं काय नुसतं स्थान नाही, तिथं नामाचं उत्सव होतोय. वारीमध्ये काय हो दुसरं? खाणं पिणं झोपणं हे वारी आहे का? नाही. मग वारीमध्ये मेन काय असेल तर काय? असं भजन आहे, नामस्मरण आहे. हे वारीतलं प्राण आहे महाराज. आणि याच्यातलं जर भजन काढलं, वारीतलं सगळं काढलं तर काय खाली? काहीच नाही महाराज. ज्या संतांबरोबर आपण येतो त्यांचं नाव घेतो आणि ज्याच्यासाठी येतो त्याचं नाव घेतो. म्हणजे इथून तिथून सर्व वारीमध्ये काय आहे? नामस्मरण आहे. इथं आल्यावर सुद्धा काय? माऊली 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 माऊली, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, हेच आहे ना. मग हे एक जण करतो का? हे नामाचा उत्सव आहे म्हणे. उत्सव म्हणजे काय आहे? जणू काय यात्रा भरली नामाची, उत्सवाची. उत्सवामध्ये काय असतं? आनंदाचा उल्हास असतो. आणि त्या उत्सवाची यात्रा आहे. विठ्ठल विठ्ठल यात्रा काय करते? यात्रा शब्दाचा मी तुम्हाला अर्थ सांगतो. या म्हणजे संस्कृत शब्दामध्ये या शब्दाचा अर्थ होतो जी. काय होतो? सा म्हणजे ती, या म्हणजे जी. लक्षात ठेवा. संस्कृत स म्हणजे तो. संस्कृत भाषेमध्ये काय होतं? स म्हणजे तो, सा म्हणजे ती, सा म्हणजे ती. तसं या म्हणजे जी. जी या त्रा, जी त्रा येते म्हणजे तरुण नेते, तरुण झाले. जी आपल्याला तरुण नेते तिला काय म्हणायचं? यात्रा. यात्रा येते म्हणजे जी आपल्याला तारते तिला काय म्हणायची? आणि जी आपल्याला बुडवते तिला काय म्हणायची? जत्रा. विठ्ठल विठ्ठल.
आणि या यात्रेमध्ये या क्षेत्रामध्ये काय आहे? होतो नामाचा उत्सव. या क्षेत्रामध्ये नामाचा उत्सव होतो. म्हणून महाराज म्हणतात या स्थानाला काय आहे? धन्यता. विठ्ठल विठ्ठल धन्य धन्य जगे ठाव होतो नामाचा उत्सव. इथं नुसतं नामाचा उत्सव होतो का? या तीर्थक्षेत्रामध्ये आणखीन काय आहे? महाराज म्हणतात या तीर्थक्षेत्रामध्ये एकतर देव आहे, संत आहे, तीर्थ हे तर झालंच, पण अशा पंढरी क्षेत्रामध्ये महाराज म्हणतात रिद्धी सिद्धी लोटांगणी. रिद्धी सिद्धी काय करतात या पंढरी क्षेत्रामध्ये? लोटांगण घालतात. प्रेम सुखाचे आखाने. म्हणजे ह्या ज्या रिद्धी सिद्धी आहेत ह्या कुठं असतात? अष्टमा सिद्धी ओळंगते द्वारे. ह्या पंढरी परमात्म्याचं एवढं महत्व आहे. सगळ्या देवी देवता हे सगळे देव काय करतात? या देवाकडे येतात. सगळ्या देवाचा देव कोण? महादेव. देवादिदेव महादेव. पहिला वारकरी जर महादेव असेल, बाकीच्या देवांचं काय विचारतात? विठ्ठल विठ्ठल मग सगळ्या देवांचा देव महादेव जर पंढरीची यात्रा करत असेल, पंढरपूरला येत असेल, तर आपण का करू नये? म्हणून आपण अशा क्षेत्रामध्ये यायला पाहिजे. आणि जिथं देव येतात, जिथं महादेव येतात, मग तिथं रिद्धी सिद्धी काय मागं राहणार आहेत का? त्या तर खूप अलीकडचे आहेत. त्या तर काय करतात? इथं येऊन लोटांगण घालतात. महाराज म्हणतात रिद्धी सिद्धी लोटांगणी प्रेम सुखाचे आखाने. ह्या रिद्धी सिद्धी कुठं असतात? देवाच्या चरणाजवळ असते. पंढरपूरमध्ये अशा लोटांगण घालतात. रिद्धी सिद्धी काय करत असतात? काय करत असतात रिद्धी सिद्धी? रिद्धी सिद्धी आपल्याला जे जे काही पाहिजे ते सगळं देत असतात. आणि म्हणून या पंढरी क्षेत्रामध्ये ना अशी बरीच काय लोक आहेत. असं करू नये कधी, पण अशी बरीच अंतःकरणामध्ये काहीतरी इच्छा धारण करतात. मला सकाळीच कोणतरी भेटलं आणि म्हटलं तुम्ही पंढरपूरला कसे काय आले? ते म्हणे महाराज मी एक नवस बोललो होतो म्हणे, तो नवस पूर्ण झाला म्हणून मी पंढरपूरला आले म्हणे. विठ्ठल विठ्ठल कशामुळे झालं हे? कारण या नवस पूर्ण करणारे हे सगळे इथं लोटांगण घालतात. हे तर त्यांना कोणी विचारत पण नाही. त्या अशा रिद्धी सिद्धी रिद्धी काय ज्याच्याकडे रिद्धी सिद्धी असते ना त्याला कशाचीच कमी नसते. एक घटना सांगतो तुम्हाला. काशीमध्ये फक्कड महात्मा होते. असे विरक्त महापुरुष होते. आणि ते मनकर्णिका जो घाट आहे ना त्या घाटावर जायचे ते. म्हणजे रिद्धी सिद्धी प्राप्त असलेले महापुरुष कसे असते. आणि तिथं जाऊन ते नर मांस भक्षण करायचे. काय करायचे? नर मांस भक्षण करायचे. प्रेताचं मांस काढायचे आणि खायचे. एक दिवशी त्या मनकर्णीच्या घाटाच्या शेजारून असा तिथला काशीचा राजा चालला होता. आणि ह्या महात्म्याने बघितलं. आता महात्मा त्याला काय राजा फकीर काय भिकारी त्याला काय, त्याने लगेच राजा लावा दिला. राजा इकडे ये म्हणे. आता राजाला माहित होता महात्मा. राजा गपचूप आला. गपचूप आल्यानंतर मग यांनी प्रसाद काय द्यावा राजाला? तेच मांसाचा तुकडा घेतला आणि राजाकडे फेकला. कुणी? त्या महात्म्याने. फेकताना तुकडा होता, जेव्हा हातात पडले तेव्हा काजू बदाम होते. विठ्ठल विठ्ठल हे कशाने होतं या गोष्टी? ही जर आपल्याकडे रिद्धी सिद्धी जर असल्या ना तर या सगळ्या गोष्टी होतात. ज्ञानोबरायांनी रिद्धी सिद्धी असल्यावर काय होतात? ज्ञानोबऱ्या भिंत चालवू शकतात. ज्ञानोबऱ्या तीर्थयात्रेमध्ये ज्ञानोबऱ्याचा प्रसंग आहे. नामदेवरायाला तहान लागली. नामदेवरायाला तहान लागल्यानंतर मग ज्ञानोबऱ्याने काय केलं? छोटं स्वरूप धारण केलं आणि त्या राजस्थानमध्ये त्या विहीर होती, कुहा होता, त्याच्यामध्ये गेले पाणी पिऊन आले. हे छोटंसं रूप अनिमा लगिमा ह्या ज्या सिद्धी आहेत ह्या सगळ्या काय करतात?
तुम्हाला जर सिद्धी प्राप्त झाली ना, तुम्ही काही करू शकता. तुम्ही म्हणले ना चंद्रभागेत जायचं, डोळ्यासाठी लगेच चंद्रभागे, भारी काम आहे की नाही. तुम्ही म्हणले नाही सणसवाडीला चला, लगेच सणसवाडीला, खर्च नाही काय नाही भारी आहेत की नाही. पण या फुकट भेटत नाहीत बरं. मग ह्या कुठे भेटतात तर पंढरपूरमध्ये ह्या लोटांगण घालत असतात. मग त्या लोटांगण घालायला रिद्धी जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्या पंढरपूरमध्ये भेटतात. आणि त्या पंढरपूरमध्ये मग त्या कुठं कुठं लोटांगण घालतायत त्या तुम्ही शोधा, काढा आणि घेऊन जावा. विठ्ठल विठ्ठल इतक्या रिद्धी सिद्धी आहे तिथं. एकदा काय झालं, नामदेव अतिशय गरीब भक्त होते पांडुरंगाचे. आणि परिसा भागवत हे रुक्मिणी आई साहेबांचे भक्त होते. परिसा भागवत काय करायचे, रुक्मिणी मातेची पूजा करायची. रुक्मिणी माता त्यांच्यावर प्रसन्न असायची. रुक्मिणी मातेला लक्ष्मीच आहे, आपला भक्त गरीब नाही राहायला पाहिजे म्हणून रुक्मिणी मातेनं परिसा भागवताला एक परीस दिला होता. काय दिलं होतं, परीस काय करतो, परीस काय करतो मी तुम्हाला सांगतो. ही मायक आहे की नाही, या मायकाला लावला काय, मायकाचं काय होतं, हा मी मायकालाच नाही, अशा कुठल्याही लोखंडाला जरी लावलं परीस तर त्याचं काय होतं, सोनं होतं. त्यामुळे परिसा भागवत एकदम मस्त मजेत संसार असायचा. परिसा भागवत म्हणायचा नामदेवरायच्या घरी. एवढं नामदेवराय भक्ती करतात, एवढे हे करतात. नामदेवरायचं दारिद्र्य. परिसा भागवताची बायको नामदेवरायला म्हणले, अगं का तुझं तर नवरा उठलं का सुटलं विठ्ठल 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 विठ्ठल, ह्याला करमत नाही त्याच्याशिवाय, त्याला ह्याच्याशिवाय करमत नाही, दोघांना एकमेकाशिवाय करमत नाही, तरी तुमचं एवढं कसं काय. आमचे महाराज बघ सकाळी एकदा पूजेला जातात, दुपारी एकदा नैवेद्याला जातात, 4 वाजता एकदा धुपा आरतीला जातात, परत शेज आरतीला एकदा जातात. पण आमचं इतकं मस्त मजे ते काही विचारायचंच नाही म्हणे. मग नामदेवरायच्या पत्नीने विचारलं, हे सगळं झालं काय, रोज रुक्मिणी आई साहेब तुम्हाला काही देते का, काय नाही म्हणे, रोज काहीच देत नाही म्हणे. मग काय झालं, रुक्मिणी मातेने आम्हाला एकदाच एक गोष्ट दिली, त्याच्यामुळे आमचं सगळं बरं आहे. मग म्हणे अगं काय दिलं सांग ना, बायाचं असतंच. काय नाही का म्हणे, परीस दिलाय आणि त्या परिसामुळे आम्ही सगळे संपन्न आहोत. मग नामदेवरायची मंडळी म्हणली, परीस दिलाय, हो म्हणे आमच्याकडे परीस आहे. आणि एक काम कर म्हणे, काय तुझा देव नसता, तुझा नवरा नसता विठ्ठल विठ्ठल करत बसतोय, माझ्याकडे परीस आहे, परीस घेऊन जा, थोडंसं सोनं करून घे आणि परत 2 दिवसांनी काय कर तू माझी मला आणून दे. आणून दे म्हटल्यानंतर आता वा म्हणे, बरं वाटलं, फुकटचं भेटायला लागलं का सोडावं माणसाने. तिनं घेतला तो परीस, घरी गेली, सगळ्या सोन्याच्या भांड्याला लावला, सगळं सोनं करून टाकलं. सोन्याच्या भांड्याला नाही, लोखंडाच्या भांड्याला. मी काय म्हणलं, काही म्हणतात तुम्ही, असं आहे. सगळ्या लोखंडाला लावला, सोनं करून घेतलं. मग घरात सगळं सोनं आल्यानंतर मग काय बाय काय बेसन भाकरी करेल काय. नामदेवराय मंदिरातून आले तर घरात मस्त पुरणपोळीचा आणि तुपाचा घमघमाट सुटला होता. नामदेवराय म्हटले, आपल्याच घरी आलोय का दुसऱ्या कोणाच्या घरी गेलो, कारण असं घरी कधी घडत नव्हतं. बघितलं तर आपल्या घरी इतकं संपन्न, इतकं सगळं वास सुगंध, इतकं भारी भारी पदार्थ. नामदेवराय म्हणले, काय नेमकं घरी कोण पाहुणे आले तरी एवढं होणार नाही कधी, जाऊ दे म्हणे, बघू नेमकं काय झालं. आणि नामदेवराय घरात गेले. नामदेवराय घरात गेल्यानंतर नामदेवरायला सगळा हा प्रकार कळाला. आणि नामदेवराय म्हणले, अरे 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 हे काय बरं का, कारण आपण जर या भोगविलासामध्ये जर रमलो तर भगवंताची भक्ती कधी होणार. आपण असं पुरणपोळी तूप खाल्ल्यानंतर आपल्याला काय भजन करावं वाटेल का. मग पोटभर खाल्लं का महाराज सुस्ती येते, भजन होईल का. भोगामध्ये भजन घडत नाही आणि त्यागामध्ये सहज भजन घडल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल साधू संतांनी भोगाचा त्याग का केला हो, त्याचं एकच कारण आहे, भोगामध्ये भजन घडत नाही. मग भोगामध्ये काय घडतं, भोगे रोग भयम, भोगे रोगा जोडोनिया दिले आदिका, महाराज म्हणतात, भोगे रोगा जोडून या दिली आदिका, अरुचिते होका आता सगळापासून. या भोगामध्ये आम्हाला फसायचं नाही. नामदेवराय गोड बोलून बायकोला म्हणलं, अगं हे सगळं याच्यामुळे झालं, तो कुठं आहे परीस,
ती म्हणे हाय घ्या द्यायचंय उद्या म्हणे बघू दाखव म्हणे मला तर बघू दे म्हणे. नामदेवरायाने तो परस बघायच्या निमित्तानं घेतला आणि याच्यामुळे भगवंताच्या भक्तीमध्ये आपल्याला बाधा पडेल खंड पडेल म्हणून तो परस घेतला. पळत पळत चंद्रभागेत गेले आणि चंद्रभागेमध्ये काय केला तो पाण्यामध्ये फेकून दिला. फेकून दिल्यानंतर आता नामदेवरायाने फेकून दिला. नामदेवराच्या बायकोला टेन्शन आलं ना. परत काय नामदेवरायाने आणला नव्हता हिनं आणला होता. दुसऱ्या दिवशी परिसा भागवताची बायको आली आणि म्हणलं अगं ते परीस दे म्हण. तिनं तोंड खाली घातलं काय बोलता येईना काय सांगावं. आता नामदेवरायाची बायको म्हणायला लागली अगं तुला घर सांगू का म्हणजे काय झालं. अगं म्हणे आमचे हे ना ते म्हणे हे तुझे हे असू दे ना तुझे ते असू दे पहिल्यांदा ते बरीच दे आणि परत बाकीच काय बोल. तिनं सगळा झालेला इतिहास सांगितला. पण त्या परिसा भागवताच्या बायकोचा त्याच्यावर विश्वासच बसत. खरं वाटेल का कोणाला. खुशाल परीस दिला आणि म्हणते की माझ्या नवऱ्याने टाकून दिला. तुला द्यायचं नाही हे सांग ना. जमणार नाही म्हणली. तुला हा द्यावाच लागेल. तू काहीतरी बहाणं करू नकोस. तुला परीस द्यावाच लागेल. तिनं सांगितलं अगं खरंच शपथ माझ्या नवऱ्याची माझी तुझी सगळ्यांची शपथ घेते. खरंच परीस माझ्या नवऱ्याने चंद्रभागेमध्ये टाकून दिला. हे प्रकरण इतकं मोठं झालं परिसा भागवतापर्यंत गेलं. परिसा भागवतकडे सगळे त्याच्या घरातले आले ओरडायला लागले आमचा परीस द्या परीस द्या परीस द्या. नामदेवराय आले. नामदेवरायाला म्हटले तुम्हाला परीस द्यावाच लागेल. नामदेवराय म्हटले तुला परीस पाहिजे का. हो म्हणे परीस पाहिजे. चल म्हणे परीस देतो. नामदेवराय परिसा भागवताला घेऊन चंद्रभागेमध्ये गेले. चंद्रभागेमध्ये गेल्यानंतर नामदेवरायांनी चंद्रभागेमध्ये अशी ओंजळ मारली आणि ओंजळीत खडे काढले चंद्रभागेतून आणि सांगितलं घे तुझा परीस कुठला आहे. म्हणे खडे नाही महाराज परीस पाहिजे. ते म्हणे अरे तू यांना कुठला पण खडा उचल तो परीस आहे. म्हणजे खरं हो म्हणे. परिसा भागवताने खडा घेतला आणि आपल्या कमरेला चावी होती चावी त्या चावीला लावलं त्याचं झालं सोनं. आणि हा चमत्कार जेव्हा परिसा भागवतांनी बघितला परिसा भागवत म्हटले हा परीस आता मला नको. त्याने सुद्धा तो परीस टाकून दिला. नामदेवरायासारखे संत रूपी परीस आपल्याला प्राप्त झाल्यानंतर या भौतिक परिसाची काय करत. पण नामदेवरायांनी सगळं टाकून दिलं. या अशा गोष्टी पंढरपूरमध्ये काय करतात ह्या रिद्धी सिद्धी या सगळ्या गोष्टी काय करतात लोटांगण घालतात. आणि या पंढरपूरमध्ये काय आहे केवळ प्रेम आहे. प्रेम काय करतं माणसाला पंढरपूरमध्ये केवळ प्रेम आहे. प्रेमाची खाण आहे खाण पंढरपूर. प्रेम काय करत असतं माहिती आहे तुम्हाला काय करतं प्रेम. प्रेम सुख देई प्रेमा सुख देई नाथ महाराज सांगतात की प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमाविन नाही समाधान. प्रेम काय करतं माणसाला तर सुख देतं. आणि सगळ्या जीवाला कशाची अपेक्षा येऊ घराची दाराची बंगल्याची गाड्यांची पैशाची धनाची. हे निमित्त आहे. याच्या माध्यमातून सुख भेटेल असं वाटतं. खरी जर अपेक्षा कशाची असेल तर सुखाची अपेक्षा आहे. आणि सुख कशामुळे भेटतं तर ते प्रेमामुळे भेटतं. आणि पंढरपूरमध्ये ते काय आहे प्रेमाची. पंढरपूर म्हणजे प्रेमाची खाण आहे. म्हणजेच कशाची खाण आहे सुखाची खाण आहे. असं एक क्षेत्र आहे. महाराज म्हणतात ह्याच्या नामाचा जसा महिमा आहे त्या क्षेत्रामध्ये नावाचं महत्व आहे. या क्षेत्रामध्ये रिद्धी आहेत. इथं प्रेम आहे. हे प्रेम या क्षेत्रामध्ये आहेच. या क्षेत्रामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य या प्रेमा या क्षेत्राचं हे जसं देवाचं राहण्याचं स्थान काय आहे. देव कुठं राहतो वैकुंठात. खरंच देव वैकुंठात राहतो. आणि देव वैकुंठात राहतो. ते वैकुंठ कुठं आहे
म्हणतात बुवा मेल्यावर काय दिसतो माणसाला? वैकुंठ दिसतं, स्वर्ग दिसतो. पण ते वैकुंठ जर तुम्हाला बघायचं असेल, ते भौतिक जे वर लोक ते काय कुठं वैकुंठ आहे ते कुणी पाहिले की नाही काय माहित नाही, महाराज म्हणतात. पण त्या वैकुंठाच्या फक्त एक नाव अधिक जर नाव घातलं, जे वैकुंठ आहे त्या वैकुंठ नावापेक्षा आणिक एका नावानं, एक सरस नावाने हे पृथ्वीवरचं काय आहे? वैकुंठ आहे. हे महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात अधिकाक्षराणि का अक्षराने अधिक एका अक्षराने हे अधिकचे एक अक्षर घालून हे काय आहे? भूवैकुंठच आहे असं तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. माझा आवाज बसलेले, मला एकटं बोलता येणे, तरी पण ही झालेली सेवा पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करतो, साधू संतांच्या चरणी समर्पित करतो. आपण ही सेवा करत 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 पंढरपूर पर्यंत आलो. जसं पंढरी नावाचं महत्व आहे काय की पंढरी नावाचं नाव घेतलं तर पाप जातं, तसं आपल्या जीवनातलं सर्व पाप जावं, आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती व्हावी, म्हणजेच वैकुंठाची प्राप्ती व्हावी, आनंदाची प्राप्ती व्हावी अशी सद्भावना व्यक्त करतो आणि मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. ते आपण वारी करत करत इथपर्यंत आलो. ही वारी करत असताना आपल्याकडून अनेक प्रकारची साधनाही घडत आली आणि साधना माणसाला साध्यापर्यंत पोहोचवत असते. आपलं साध्य काय आहे? आनंद, वैकुंठाची प्राप्ती. वैकुंठ प्राप्ती म्हणजे देव जिथं राहतो तिथं जाणं म्हणजे वैकुंठ प्राप्त होणं. आणि देव जिथं राहत नाही तिथं आणखीन एक ठिकाण आहे जिथं देव राहत नाही, तिथं कोण राहतो? कोण राहतो? यमराज. देव वैकुंठाला जर नाही गेलो तर मग कुठं जाईल आपण? नरकवासी. नरकाला जर जायचं नसेल, आपलं जर वैकुंठाला जायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे? ही वारी करायला पाहिजे. ही वारी कोणाची करायला पाहिजे? अरे कोणाची पण नाही करायला पाहिजे. वाऱ्या अनेक आहेत तो. वारी म्हणजे काय? येणं जाणं करणं. मग हे संसारात येणं जाणं करणं यांनी वैकुंठाची प्राप्ती नाही होणार. मग कोणाची वारी करावी? ज्याची वारी करावी त्याचं एकदा आपण सगळ्या मोठं काय करू? नामस्मरण करून विठोबा रघुमाई, Thank you.
हा भूवैकुंठ म्हणे तुका, धन्य धन्य जगी ठाव होतो नामाचा उत्सव. अशा या भूवैकुंठामध्ये आपण आलेलो आहोत. आपले हे परम भाग्य. आपण इथं आलो, नुसतं आलो नाही, मग भजन करत करत आलो. आपण येणं केलं प्रकारे काही ना काही सेवा करत आलो. बरोबर आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने सेवा करत आलो. म्हणजे ते तंबू मारणाऱ्यापासून ते भजन करणाऱ्यापर्यंत सर्वांनी आपल्या आपल्या परीने सेवा केली. बरोबर आहे का? आपल्या दिंडीचं असं वैशिष्ट्य आहे, आपल्या दिंडीचे जे पताका घेणार आहेत ना आप्पा म्हणजे सगळ्यांना गप करणारे आप्पा आहेत. आहेत 95 वर्षाचे, पण असं वाटत नाही की ते 95 वर्षाचे नाही. इतके म्हणजे असे तरुणालाही लाजवतील असे चाल. त्यांना थांबा थांबा म्हणलं तरी थांबत नाही, आणि आम्हाला चालायचं म्हणलं तरी चालणं. ते जसे आप्पा पुढं आहेत तसे भजनात एक आप्पा आहेत, ते पण भजन सांभाळतात. ते जसं झेंडे सांभाळतात तसे भजन सांभाळतात. ताते आहेत, भाऊ आहेत, आप्पा आहेत, आपले काका आहेत, साहेब आहेत, आणि सगळ्यांना फ्रेश ठेवणारे दिंडीत. कोणाला बोर व्हायचं वाटलं का असे काहीतरी करणार, असे चाली म्हणणार, असं काहीतरी खेळ काढणार की जेणेकरून सगळे फ्रेश होणार. असे आपले कांचन महाराज. असं वाटतं कांचन महाराज, मला वाटतं कधी कधी 5-7 वर्षाचेच आहे. हे सगळं कशासाठी करतात? हे सगळं आपल्यासाठी करतात, आपल्या प्रेमासाठी करतात, त्यांच्या आनंदासाठी करतात. असे कांचन महाराज आहेत. आकाश महाराज खूप छान अशी त्यांनी साथ केली दिंडीची, खूप छान भजन केलं. आपले जीवन महाराज कसं आहे, जेवणामध्ये पाण्याला जीवन म्हणतात आहे की नाही? बरोबर आहे का? म्हणजे आपले जे जीवन असते त्याला काय म्हणतो आपण? पाणी म्हणतो. पाण्या वाचून आपलं काही जमत नाही आहे की नाही? तसं भजनामध्ये पाकवाच वाचून काही जमत नाही. तसं गोड असा भजनामध्ये ज्यांनी साथ केली अशी जीवन महाराज आहे. आपले बाळासाहेब महाराज आहे. त्यांना कोणाला काही येणं ना, बाळासाहेब महाराज म्हणा लगेच सुरू झालं ते. असं सुंदर असं, म्हणजे मी का सांगतो या गोष्टी? चालणं वेगळं, पण हे भजन करणं खूप अवघड असतं. मला भजन करणं म्हणजे आता काय सांगायचं तुम्हाला, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळ. बाकी सगळं सोपं आहे. माणसं सगळं करतील, माणसामध्ये म्हणजे पंगत घालणं वगैरे का वाईट नाही, सगळं करतो, पण भजनाचं सांगू ना. खरं आहे का नाही, का खोटं आहे? आम्ही काही पण काही करतो आम्ही, पण भजन तेवढं करणार नाही. असं हे दिव्य काम करणारी ही सगळी महापुरुष आहेत, ही मंडळी. गरुड महाराज आहेत, कुदळे महाराज आहेत, असे कुदळे महाराज आहेत, एकदम भारी. सगळं भजन म्हणजे अटेंड करणारे माणसं आहेत. चोपदार आहेत. तात्याचं तर काय, तात्या म्हणजे माझ्या आवडीचा विषय. तात्या विठ्ठल तुम्हाला कोणाला कशाने आनंद होतो मला काय माहित नाही, पण मी थोडा बोर झालो ना, मग तात्याला मी आला म्हणायला लावत असतो. मग तात्या आला म्हटले माझं अंतकरण भरवून येतं. असे ताते आहेत. आणि या सगळ्यांचा भार घेणारे कोण आहेत माहिती आहे? आपले अध्यक्ष. एवढं मोठं सकाळी दिंडीत चालली होती, म्हटलं दिंडीत सुरुवातीला कुणीच नव्हतं, एवढं मोठं कसं काय हे सामान आहे. पण हे एवढं सगळं वजन जे आपल्या डोक्यावर घेतात, सगळे सहकार्य करतात असं काही नाही, पण सगळं प्रामुख्याने ते कसं असतं, भगवंतानी पर्वत उचलला ना तर स्वतःच्या हिमतीवर असं उचलतं करंगळीवर. आणि बाकीच्यांनी काय केलं होतं, काट्या लावल्याच होत्या, पण सगळ्यात मेन काम जो कोणाचं होतं तर भगवान श्रीकृष्णाचं होतं. आपल्या तसं अध्यक्ष हे सगळं भार करतात. आणि हे सगळं अध्यक्ष असतील, परत उपाध्यक्ष असतील, आपण सगळे करतात. हे सगळे करतात, तरी मी असं करणाऱ्याचं कधी नाव घेऊ नये. मला आवडत नाही अशी कोणाची स्तुती करायला. मी कधी कोणाची करतो का? कधीच करतो कोण करत, म्हणून मी हे करायला लागलो. मी तुम्हाला हे सांगितलं, जर ते पहिली मालिका झाली, दुसरी मालिका आली, पुण्यवंत अभंग जर नाही दिला तर सगळं भजन स्टॉप. ज्यावेळी त्यांच्या मुखातूनच आम्ही सुरुवातीपासून आतापर्यंत पुण्यवंत अभंग ऐकून आम्ही पुण्यवंत झालो. विठ्ठल असे आपले दुसरे चोपदार आहेत. ते सगळ्या माणसांनी खूप प्रेमाने आनंदाने, मी दिंड्या अनेक लय बघितल्या. तो मी लय वर्ष झाला आळंदीत राहतो, मी लय अशा दिंड्या वगैरे बघितल्यात, लय कुठ्याने बघितल्यात, पण असं नाही. तिथं कोणाचं 1 नाही 2 नाही, काही नाही काय नाही, एकदम सगळं एकदम मापात आहे. सगळं मापात असताना माझी तब्येत बिघडली का? त्याला एकमेव कारण म्हणजे आकाशदादा.
ती म्हणाल आकाश दादा कसं काय? कारण एकदाच पाणी पिण्याचा योग आला नाही, त्याच्यामुळे माझी तब्येत बिघडली. म्हणजे सगळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवणारं म्हणजे आकाश दादा. पाण्यामुळे लय होतं मला आता बोलता येईल. कशामुळं? हे पाण्याचा बदल झाल्यामुळे. आणि असं आपल्या पाणी देणारा आकाश दादा, हे मी असं वेगळं बाहेरचं पाणी पिलो ना, तेव्हा मग मी कळते की हे पाणी किती महत्वाचं आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुम्ही म्हणता तुझा मित्र आहे म्हणून तू त्याचा गोडवा गायला लागला. नाही, हा अनुभव आहे. मला बोलताही नाही आता, मी कसं बोलते माझी मला माहिती. म्हणजे हे इतकं महत्वाचं, सगळी कामं करणारे सगळे, प्रत्येकाचं विशेष महत्व आहे, विशेष काम आहे. पण हे स्वयंपाक करणारे विशेष. तृप्त म्हणजे भजनाने तुम्ही तृप्त केलं आणि रात्री त्यांनी तृप्त केलं, दोन्ही टाइम. असे सगळे जेवण करणारे त्या सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. मी हे सांगत होतो की मी सगळ्यांचं गुणगान का करायला लागलोय. आमचे अंकुश महाराज राहिले ज्यांच्यामुळे मी आलो. अंकुश महाराज म्हणले, मी तुम्हाला खरं सांगतो, आता आमचे मुकादम गेले होते तुमच्या भाषेत. आमचे मुकादम गेलं वाटलं, आम्ही पण गेलो असं मला एक झालं होतं की झालं, संपला विषय, कट झाला. पण नवीन मुकादम अतिशय जवळ, ते पण आमच्या इथंच राहतात म्हणजे राहतात, पण अतिशय आणखीन जवळचे मुकादम आम्हाला प्राप्त झाले. त्यामुळे काय टेन्शन राहिलं नाही. तर मला वाटलं मुकादम गेले टोळी पण जाणार, पण असं काय झालं नाही. नवीन मुकादम आला तर टोळी तीच आहे. विठ्ठला अंकुश महाराज, आपले शरद महाराज खूप गोड पाकवाज. मला वाटलं नवीन माणूस असला ना जर भीती वाटते. का? कोण आहे, कसं आहे, काय माहिती. आपल्यासोबत आपलं कसं मोकळं टाकलं मग वेगवेगळं असलं का नाही. पण असे शरद महाराज सगळ्यांनी गोड, सर्व जे कोणी राहायचं सगळ्यांनी खूप 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 छान सगळ्या गोष्टी केल्या. पण हे सगळं करून मी धन्यवाद का देतो याचं कारण सांगतो. हे सगळं करून सुद्धा मी करतो याचा कोणालाच अभिमान, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळं करतात, सगळं करतात, म्हणजे लहान मुलांप्रमाणे करतात, नोकरासारखं करतात, पण याचा अभिनिवेश कुठेही नाही. आणि हाच खरा परमार्थ आहे. ज्ञानोबा म्हणतात, हे मीची स्तव झाली परी म्या नाही केले, आणि ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. या संसार चक्रातून कोण सुटतो? सगळं करतो आणि मी केलं नाही असं जो जाणतो खऱ्या यथार्थ स्वरूपाने, तोच या भवसागरातून मुक्त होतो, तोच या संसार चक्रातून सुटतो. त्यामुळे तुम्ही या संसार चक्रातून सुटण्यास आणि तुमचं वर्णन करण्यास तुम्ही पात्र आहात. म्हणून तुम्हा सगळ्यांची झालेली सेवा तुम्हा सर्व अशा महापुरुषांच्या चरणी समर्पित करतो. पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करतो. साधू संतांच्या सगळे संत आता पंढरपूरमध्ये आले, त्या सर्व संतांच्या चरणी समर्पित करून माझी तब्येत बरी नाही तरी तुम्ही असे मोडके तोडके शब्द ऐकून घेतले. तुम्हाला सर्वांना धन्यवाद देऊन मी माझ्या वाणीला काय करतो इथंच पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली Para
उदार तोय